मंडळी, आज मी तुमच्यासाठी एक मस्त अशी झणझणीत गावरान पद्धतीची लसूण चटणीची रेसिपी घेऊन आली आहे। मस्त अशी खूप खमंग लागते आणि खूप सोपी सुद्धा आहे। खूप कमी इंग्रेडिएंट्स मध्ये तयार केलेली मस्त अशी झणझणीत रेसिपी आहे। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता मस्त या झणझणीत रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर इथे मी खलबत्त्यामध्ये अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे। हा लसूण सुद्धा गावठी आहे, म्हणजे गावावरून आणलेला आहे, देशी लसूण आहे। सोबतच त्यामध्ये 1 चमचा जिरं, 1 चमचा कांदा लसूण मसाला, पाव चमचा हिंग। आता हे सर्व छानपैकी आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे। लसूण हा खलबत्त्यामध्येच ठेचा, मिक्सरमध्ये जर तुम्ही मिक्स केला तर त्याची पूर्णपणे पेस्ट होईल, म्हणून ही प्रोसेस खलबत्त्यामध्येच करायची आहे। थोडासा लसूण ठेचून झाला की यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। आता हे सर्व छानपैकी गोबरं ठेचून घ्यायचं आहे, जास्तही बारीक करायचं नाही। हे पहा मंडळी, मी दाखवते तुम्हाला ह्या पद्धतीचं। अवघे 8 ते 10 मिनिटं लागतील आपल्याला हे ठेचायला, जास्त काही वेळ लागणार नाही। छान असं ठेचून झालेलं आहे। हे पहा मंडळी, मस्त असंच। तर मंडळी, तुम्ही लगेच खाणार असाल तर ही चटणी तुम्ही अशीच खाऊ शकता, काही हरकत नाही। पण जास्त दिवस जर टिकवायची असेल तर आपल्याला हिला एक खमंग फोडणी द्यावी लागेल। तर फोडणीसाठी इथे मी 2 चमचे तेल गरम केलेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा जिरं सुद्धा ऑप्शनल आहे, नको असेल तर तुम्ही स्किपही करू शकता। तयार केलेली चटणी आपण तेलामध्ये घालून घ्यायची आहे। 1 ते 2 मिनिटं छान असं तेल सुटेपर्यंत आपण ही परतून घ्यायची आहे। अवघ्या 2 ते 3 मिनिटात मस्त असं तेल सुटून होईल आणि ही चटणी तुम्ही 3 ते 4 दिवस छान अशी टिकवून खाऊ शकता। खूप खमंग अशी मस्त लागते। तर तयार आहे मंडळी आपली मस्त अशी झणझणीत गावरान पद्धतीची लसूण चटणी। आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी? तर मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू। आणि हो मंडळी, रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे, नक्की ट्राय करा।